नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय डॉक्टर अविनाश सावजी आणि प्रदीप काकडे यांना. श्रोते हो, प्रयास अमरावती आणि आरंभ अहिल्यानगर आयोजित तनामनाच्या कॅन्सरशी लढणाऱ्या कॅन्सर योद्ध्यांची प्रबोधन यात्रा अहिल्यानगर सावंतवाडी ते माणगाव अशी सुरू आहे. 9 ते 14 फेब्रुवारी असा या प्रबोधन यात्रेचा कालावधी आहे. तर या यात्रेविषयी तिथे येणारे लाभार्थी असतील, तसंच लोकांना याचा काय फायदा आहे, ही प्रबोधन यात्रा नेमकी कधी सुरू झाली, त्याचा उद्देश काय आहे, अशा सर्व अंगांनी आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. ही जी प्रबोधन यात्रा आहे त्याचं हे 7वं वर्ष आहे. तर नेमकी सुरुवात कशी झाली? कोणत्याही गोष्टीला कारण लागतं, त्याशिवाय ती सुरू होत नाही. असंच कारण या प्रबोधन यात्रेचं आहे. मी एसटी मध्ये कंडक्टर होतो. 2014 मध्ये माझ्या एका नातेवाईकाला कॅन्सर झाला आणि तिथून पुढे हा प्रवास सुरू झाला. त्यांना जो कॅन्सर होता तो मुखाचा होता आणि तो सडला होता पूर्ण मुख त्याचा, आणि त्याच्यामध्ये अळ्या झाल्या होत्या. ते पाहून मला असं वाटलं की यांच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. तर आमच्या अहिल्यानगरमध्ये एक डॉक्टर होते, त्यांना मी विचारलं तर ते म्हटले तुम्हाला कॅन्सरवर काम नाही करायचंय, तुम्हाला पॅलिएटिव्ह मध्ये काम करायचंय. तर मुळात मी कॅन्सर आजाराबद्दल एवढा काही माहितीवाला नव्हतो, कारण मी एसटी मध्ये कंडक्टर होतो. तर हा शब्द अजून एक नवीन माझ्या डिक्शनरीमध्ये आला, जो होता की पॅलिएटिव्ह. सरांनी सांगितल्यानंतर मी गुगलवर सर्च केलं. त्यामध्ये कळलं की सिप्ला पॅलिएटिव्ह, शांती आवेदना, स्नेहांचल पॅलिएटिव्ह आणि पॅलियम इंडिया असे नावं त्यामध्ये आल्यानंतर मला सगळ्यात सोपा पर्याय दिसला तो अहिल्यानगर जवळचा सिप्ला पॅलिएटिव्ह. मग तिथं गेलो मी. तिथं गेल्यानंतर मी म्हटलं की मला असं काम आमच्या नगरमध्ये सुरू करायचं आहे, जेणेकरून मी ती सेवा नगरच्या वासियांना देऊ शकतो. तर तिथल्या ज्या मॅडम होत्या त्या म्हटल्या की तुम्ही नेमके कोण आहात, म्हणजे कोण आहात इन द सेन्स की तुम्ही डॉक्टर आहात का, नर्स आहात का, BSc नर्सिंग तुमचे झालेले का, म्हणजे तुमचा मेडिकल बॅकग्राऊंड नेमका कोणता आहे. तर माझ्याकडे तर तो काही बॅकग्राऊंड नव्हता. त्यामुळे ते म्हटलं की आमचा क्रायटेरिया जो आहे तो ह्या सगळ्या गोष्टींचा आहे. तुम्ही जर याच्यात बसत असाल तरच आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ. साधारणपणे 4 वर्षाच्या त्यांच्या फॉलोअप घेतल्यानंतर त्यांच्या HR होते, त्यांनी त्या क्रायटेरियामध्ये बदल करून त्याच्यामध्ये आणि समाजसेवक असं टाकल्यानंतर मला ती ट्रेनिंग घेता आली. ती ट्रेनिंग घेतल्यानंतर परत 2018 मध्येच प्रयास अमरावती जी संस्था आहे डॉक्टर अविनाश सावजी सरांची, तिथे कॅन्सर योद्धा संमेलनाचं आयोजन केलं होतं. ऍक्च्युली त्यावेळेसपर्यंत मला प्रयास किंवा डॉक्टर अविनाश सावजी हे कोण असं काही माहिती नव्हतं. मी गेल्यानंतर तिथे 3 दिवसाचा जो काही वर्कशॉप होता, त्या वर्कशॉपमध्ये माझे बरेचसे जे काही मत होते ते पूर्ण चेंज होऊन आता कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल हे स्पष्टता आली होती. आणि मी नंतर स्नेहांचलला गेलो, पॅलियम इंडिया केरळला गेलो. तिथे 7-7 दिवस 3-3 दिवसाची ट्रेनिंग घेतली आणि 9 मे 2018 रोजी पहिला पेशंट आमच्या पॅलिएटिव्ह सेंटरला आला. तर आल्यानंतर जी काही ट्रेनिंग घेतली होती ही थेरिटिकल होती, ह्यामध्ये कुठंच प्रॅक्टिकल गोष्ट नव्हती. पहिला पेशंट आला तर त्याची जखम बघून मीच घाबरलो, कारण प्रॅक्टिकली मी तशी जखम असणारा पेशंट मी बघितलेला नव्हता. असं वाटलं की आता हे काम आपण करायचं नाही. तिथून निघून गेलो आणि परत घरी गेल्यानंतर बायकोला म्हटलो की अरे हे असं असं, मला मी घाबरलो. ती म्हटली मी तर तुम्हाला पहिलेच म्हटले होते नोकरी सोडू नका, एवढं सोपं काम नाही, आणि तुम्हाला हेच काम का सुचलं, दुसरे पण सामाजिक काम भरपूर आहेत. असे बऱ्याच गोष्टींची चर्चा आमच्यामध्ये झाली, वाद झाले. पण रात्री परत 12-1 वाजल्याच्या दरम्यान माझ्या डोक्यात विचार आला की जो 4 वर्षापासून ज्या कारणासाठी तू हे केलंय, ज्या वेळेस त्या सेवाची वेळ आली त्यावेळेस तू निघून जातोय, तर हे काहीतरी चुकीचं आहे. आणि सकाळी उठून मी परत गेलो सेंटरला. गेल्यानंतर जे थेरिटिकल शिकवलेलं होतं ते प्रॅक्टिकल करण्याचे प्रयत्न केला आणि साधारणपणे 25 अळ्या त्या जखमातून मी काढल्या. तेव्हापासून आजपर्यंत 163 लोकांना, कॅन्सर योद्ध्यांना आम्ही ही सेवा पुरवू शकलो. तिथेच वाटलं 9 मे 2018लाच की ही परिस्थिती कोणावरच येऊ नये, म्हणून पहिला पर्याय काय तर लोकांना जागृत करणे. म्हणून ह्या कॅन्सर प्रबोधन यात्रेचं उगम तिथून झाला. पहिली यात्रा आमची नगर ते अमरावती म्हणजे शिष्यापासून गुरुपर्यंत गेली. नंतर मग विदर्भ, मराठवाडा, खानदेश
आणि पश्चिम महाराष्ट्र मागच्या वर्षी होऊन आज कोकणात आहे. अच्छा डॉक्टर, मला असं सांगा की ही प्रबोधन यात्रा सुरू झाली आहे, आत्ता सरांनी सांगितलं, तर त्याचा नेमका उद्देश काय आणि या यात्रेमध्ये नेमकं काय काय समाविष्ट आहे? मुळात आजही समाजामध्ये कॅन्सरबद्दल प्रचंड भीती आहे. हो. कॅन्सर झाला म्हणजे कॅन्सल झाला असा समज बऱ्याच लोकांचा आहे. ही भीती लोकांच्या मनामधली निघावी, आलेल्या आपत्तीला समर्थपणे तोंड देता आल्यास कॅन्सरवरती पण मात करता येऊ शकते, अशी शेकडो उदाहरणं आहे. वैद्यकशास्त्र सुद्धा हे सांगते की मनोबल जर पक्क असेल तर आपण आजारामधनं बाहेर पडू शकतो. त्यामुळे कॅन्सरबद्दलची एक जागरूकता निर्माण व्हावी, ही भीती जावी. कॅन्सर होते म्हणजे नेमकं काय होते शरीरात, कॅन्सरसाठी धोक्याचे घटक कोणते आहे की जे कॅन्सरला खतपाणी घालतात, मग ते आपण कसे अवॉइड करू शकतो, त्यासाठी मग आपली जीवनशैली कशी असली पाहिजे जेणेकरून कॅन्सरचा धोका कमीत कमी आपण करू शकतो. आज भारताची आकडेवारी जर बघितली आपण तर साधारणपणे 4 पैकी एका व्यक्तीला आयुष्यात केव्हा ना केव्हा कॅन्सरचा सामना करावा लागणार आहे, अशी आजची परिस्थिती आहे. आज जी आपली जीवनशैली सगळ्याच अंगाने बिघडत चाललेली आहे, आहार विहार आचार विचाराच्या संदर्भामध्ये अतिशय वेगवान आयुष्य, स्पर्धा, मानसिक तणाव, जंक फूड, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, व्यायामाचा अभाव, ही सगळी आता नवीन कॅन्सरसाठीचे धोक्याचे घटक. एकेकाळ जे सिगारेट, तंबाखू असं फक्त मानलं जायचं, आता त्याच्या पलीकडे खूप साऱ्या गोष्टी बदललेल्या. आणि माझा गेले साधारणपणे मी नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं MBBS झालो 83 साली आणि गेले साधारण 42-43 वर्ष नॉन प्रॉफिट सेक्टरमध्येच काम करतो. मी माझ्या स्वतःचा कमर्शियल प्रॅक्टिस एकही दिवस केलेली नाही. 23 वर्ष तर छोट्या गावात राहून आदिवासी आणि ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काय करता आलं ते केलं. आणि गेले 26 वर्षापासून जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार, मुख्यत्वे हार्ट अटॅक, डायबिटीज, थायरॉइड, हायपरटेन्शन, यासाठी औषधांशिवाय आपण काय करू शकतो, हा माझा अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. आणि त्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रभर, गडचिरोली ते कोल्हापूर साधारणपणे एक 2-1 हजार पब्लिक स्पीचेस झालेले, शेकडो कार्यशाळा आम्ही घेतलेल्या आहे. मेडिकल कॉलेजेस, डॉक्टरांच्या संघटना यांना पण थोडं सेन्सिटाईज करण्याचं काम केलेलं आहे. कॅन्सर हा याच सगळ्या आजारातली एक काय म्हणू आपण दादा, त्यातल्या त्यात भावंडांचा जर विचार केला तर डायबिटीसची पुढची पायरी झाली. जी जीवनशैली या सगळ्या आजारांना लागू पडते तीच कॅन्सरला पण लागू पडते. डॉक्टर, आता ही जी यात्रा सुरू आहे तर त्यामध्ये नेमकं काय काय गोष्टी समाविष्ट करताय तुम्ही? मुख्यत्वे या यात्रेमध्ये आमच्यासोबत काही कॅन्सर योद्धे आहेत. आपल्याकडे कॅन्सर झाला म्हणजे कॅन्सरग्रस्त म्हणतो, दुष्काळ झाला तर दुष्काळग्रस्त म्हणतो. ग्रस्त म्हणजे व्हिक्टिमायझेशन आहे, बळी पडला, त्याने माणसाचं मॉरल आणखीन डाऊन होते. म्हणून आम्ही याला शब्द वापरतो कॅन्सर वॉरियर किंवा कॅन्सर योद्धे. त्यांनी कॅन्सर सोबत लढाई करून त्यांनी विजय मिळवलेला आहे. दुसरी गोष्ट जी आहे, असे काही कॅन्सर योद्धे आमच्या सोबत आहेत. आम्ही असं मानतो की अशी जिवंत उदाहरणं जर आपल्या डोळ्यापुढे असली की आता यांना कॅन्सर झालेला आहे आणि ते अजून 10 वर्ष ठणठणीत दिसतात 10 वर्षानंतरही, तर समोरच्या पाहणाऱ्याला हिंमत येते की मलाही 10 वर्ष निदान व्यवस्थित राहता येऊ शकेल. प्रत्यक्ष उदाहरण डोळ्यापुढे असणं. त्यामुळे नुसती थेअरी न मांडता आम्ही प्रॅक्टिकली मांडतो. माझा आता जीवनशैली आणि आरोग्य हा विषय असल्यामुळे मग एकूण कॅन्सरसाठी कसली जीवनशैली आपली असली पाहिजे त्या विषयावरती मी मांडतो. सोबत काही आरोग्याबद्दलची आणि या सगळ्या विषयाच्या संदर्भात पुस्तकं, लिटरेचर, त्या पुस्तकांमधनं पण प्रबोधन होते. आम्ही तर निघून जाणार एका दिवसात एका गावातनं, पुढे मग काय पाहिजे. आणि सोबतच आमचा प्रयत्न आता असा पण आहे की डॉक्टरांना पण बऱ्याच गोष्टी ज्या आहे, आम्हाला आजही औषधांद्वारे उपचार करायला शिकवलं जाते मेडिकल कॉलेजेसमध्ये. जीवनशैलीचा थेरपी म्हणून उपयोग करणं आजही अनफॉर्च्युनेटली बहुतेक सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या करिक्युलममध्ये आज पण नाहीये. त्यामुळे बाकी सगळ्या उपक्रमांच्या सोबत आमचा एक प्रयत्न असा पण आहे की मेडिकल कॉलेजेस, मग आयुर्वेदिक असतील, MBBS मेडिकल कॉलेज असतील, डॉक्टरांच्या संघटना असतील, IMA, निमा, त्यांच्यापर्यंत पण जाऊन एकूण काय परिस्थिती, आजची संशोधनं काय सांगतात या सगळ्या संदर्भात, त्याचा आणि कॅन्सरचा काय संबंध आहे, तर त्यांच्यापर्यंत पण काही गोष्टी ज्या आहेत, ज्या आजपर्यंत नाही पोहोचलेल्या, त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. लोकांमध्ये ह्या आजाराविषयी एक जनजागृती आपण म्हणू शकतो. बरोबर, अगदी अगदी. सर, मला असं सांगा की ही यात्रा जी आपण आता म्हटलं की 9 ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आहे, तर नेमक्या कशा कशा टप्प्यांमध्ये आहे? 8 तारीख अहिल्यानगरहून निघालो, 9 तारीख सावंतवाडी, 10 तारीख कणकवली, 11ला रत्नागिरी, 12ला चिपळूण, 13 दापोली आणि 14ला मानगाव येथे सांगता होणार आहे. अच्छा,
मग या सगळ्या ठिकाणी आता जसं डॉक्टर म्हणाले तसं तुम्ही लोकांसाठी याचा किती जास्तीत जास्त फायदा होईल हे बघणार आहात. मग अशी म्हटलं तसं की जनजागृती या दृष्टिकोनाने याच्यामध्ये विचार होईल. डॉक्टर मला सांगा की याचा लोकांना नेमका काय आणि कशा पद्धतीने फायदा होईल? मी जसं म्हणालो, एकतर लोकांच्या मनामधली भीती कमी होईल. कॅन्सर का बरं होतो, त्यासाठी धोक्याचे घटक कोणते आहे हे जर कळलं तर त्या धोक्याच्या घटकांना आपण दूर ठेवण्यासाठी जागरूकता निर्माण झाली तर प्रयत्न करू शकतो. जसं एकेकाळी तंबाखू, सिगारेट हे कॅन्सरसाठी धोक्याचे घटक होते, आज पण आहे. पण आता असं म्हटलं जाते की एका जागेवरती बसून असणं हा अगदी सिगारेट एवढा धोक्याचा घटक कॅन्सरसाठी पण आहे. सिटिंग इज नेक्स्ट स्मोकिंग असं म्हटलं जाते. आता याबाबत लोकांना माहितीच नाही अजून फारसं, दुर्दैवाने. ज्यांची वजनं जास्त असतात त्यांना 17 वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. आपल्याला ओबेसिटी जी आज खूप मोठा प्रश्न आहे भारतीय लोकांचा, पण आपण त्याच्यासाठी फार तर काय डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक एवढ्या आजारांबद्दल थोडीफार तरी जागरूकता आहे, पण कॅन्सर आणि वजन जास्त असण्याचा संबंध आहे हे अजून लोकांना माहिती नाहीये फारसं. तर असे जे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवलेले नवीन जे काय घटक आहेत हे पण लोकांपर्यंत जावे. परंपरागत जे चालत आलेले त्याच्याबद्दल थोडीफार तरी माहिती आहे, पण या नवीन बद्दल माहिती नाही. आणि हे नियंत्रित करणं 100% आपल्या हातात आहे. काही चुकीच्या सवयी थोड्याशा बदलल्या, खाण्यापिण्याच्या, व्यायाम थोडासा करायला लागला, स्ट्रेस, तणाव जो आपण घेतो ते पण या सगळ्या आजारांमधला खतपाणी घालणार आहे. या सगळ्यांमुळे कॅन्सर होतो असं नाहीये, पण हे सगळं खतपाणी घालते बियाला. त्यामुळे खत जर नाही दिलं आपण, बियाला माती नाही दिली, जमीन नसेल, सूर्यप्रकाश नसेल, पाणी नसेल, तर त्याचं झाड होणार नाही. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये वैद्यकशास्त्र असं सांगते की 50 ते 100 प्रकारचे कॅन्सर सेल्स असतात सगळ्यांच्या. पण त्यापासून कॅन्सर होतोच असं नाहीये. पण बी आहे आणि बीला जर माती, हवा, सूर्यप्रकाश मिळाला तर त्याचं रोप होणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी न पुरवणं त्याला, मग त्या तशाच्या तशा राहतील पेशी, त्याच्यापासून आपल्याला आजार होणार नाही असं वैद्यकशास्त्र सांगते. तर ही जी सगळी नवीन संशोधनं आता समोर येतात आहे, ही या निमित्ताने लोकांपर्यंत जावी हा एक उद्देश आहे. डॉक्टर, आता मगाशी तुम्ही सांगितलं की अनेक लाभार्थी सुद्धा तुमच्या बरोबर आहेत. तर आज आपण एक लाभार्थी आपल्या सोबत आणलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलूया. जरूर जरूर, अगदी. नमस्कार. 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 तुमचं नाव सांगा. माझं नाव मी सर्पमित्र बाळ आणि अकोला. अच्छा. आणि माझा आवाज अस्पष्ट असण्याचं कारण असं आहे की कॅन्सरमुळे माझ्या जिभेचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे माझा आवाज असा झाला. आणि काय झालं की माझी सर्पसेवा असल्यामुळे माझा आत्मविश्वास हा खूप चांगला होता. आणि कॅन्सरमधून बाहेर होण्यासाठी आत्मविश्वास फार जरुरी आहे. व त्याच वर्षी ज्यावर्षी माझं ऑपरेशन झालं त्यावर्षी त्यांची रॅली माझ्या शहरात आली. कॅन्सर रॅली जी यांनी आज काढलेली आहे, ही कॅन्सर रॅली माझ्या शहरात आली. व डॉक्टर साहेबांनी व प्रदीप भाऊंनी माझी भेट घेतली व मला कॅन्सरबद्दल अजून जास्त माहिती दिली. व जास्त माहिती दिल्याचं मी यांना म्हटलं किंवा मला जो बोलता नाही येईल, नाही म्हणे तुम्हाला बोलता येईल म्हणे, तुम्ही आमच्यासोबत आले तर तुमची सेवाही वाढणार आणि तुम्ही लोकांना पण सांगणार. पण मला निश्चितपणे या यात्रेचा खूप मोठा फायदा झाला, कारण मला स्पीच थेरपी झाली आणि माझं डायरेक्ट प्रॅक्टिस आहे, म्हणजे बोलणे. ही जी जीभ माझी बरी झालेली आहे ती आज माझा खूप 60% माझा स्पष्ट आवाज आपल्याला समजत आहे. त्यामुळे मला खूप मोठा फायदा झाला, कारण ही यात्रा गावात येते, लोक भेटतात, अनेक कार्यक्रम होतात, त्याच्या बातम्या तयार होतात. हा एक महत्त्वाचा आहे. तुमच्यासाठी जे माध्यम आवाज आणि हे बोलावते, त्यामुळे ही जी जनजागृती जी आहे कॅन्सरची ही लाखो लोकांपर्यंत पोहोचते. अगदी खरं आहे. हा, त्यामुळे हाच फायदा या रॅलीचा आहे. बरोबर आहे. श्रोते हो, एक उत्तम उदाहरण आता आपल्यासमोर आहे. हे कॅन्सर योद्धा आहेत आणि यशस्वीपणे त्यांनी या आजारावरती मात केली आहे. एक थोडक्यात तुम्ही लोकांना काय सांगाल? मी हे सांगेल की कॅन्सरला तुम्ही अजिबात घाबरू नका. आणि कॅन्सरवर मात करण्यात जर कुणाला कॅन्सर झाला, त्यांचं जे काम आहे ते सुरू ठेवावं. जशी मी माझी सेवा सुरू केली आहे. आज मी साप पकडला आहे, बेबस पकडला आहे, सोडलेली आणखी माझी वैरी सेवा आहे ती माझी सुरूच आहे. आपल्याला कॅन्सर झाला तर घरात बसू नका, आपण बाहेर या. जे तुमची सेवा चालू आहे, जे तुमची नफी चालू आहे ती सुरू ठेवा. तुम्ही आपोआप कॅन्सरवर विजय मिळवाल. अगदी खरं आहे. पुन्हा एकदा डॉक्टर तुमच्याकडे वळते. मग आजपासून तुम्ही असं सांगताय की स्ट्रेस असेल किंवा आजच्या या
धकाधकीच्या जीवनातली बदललेली जीवनशैली असेल की त्याचे सुद्धा परिणाम आता म्हणाला तसं की त्याला खतपाणी घालण्यासाठी या आजाराला होत असतात. तर मुळात आजारापासूनच दूर राहायला हवं, यासाठी आपली जीवनशैली कशी असायला हवी, काय सांगाल? आता जर आपण जीवनशैलीचा विचार केला तर मुख्यत्वे आपण तोंडामध्ये काय टाकतो, काय खातो, म्हणजे दुसरं गोष्ट आहे की आपल्या डोक्यामध्ये कुठल्या प्रकारचे विचार सुरू आहेत आणि आपल्या हृदयामध्ये कोणत्या भावना आहेत. या 3 गोष्टी जर आपल्याला नियंत्रित करता आल्या आणि बदलता आल्या तर आज आधुनिक वैद्यकशास्त्र असं सांगते की आपल्याला शरीरातली केमिस्ट्री बदलता येते. आणि आपल्याला माहिती आहे ऐकून की सगळे जे काय आजार आहेत मुख्यत्वे केमिकल्सचं इम्बॅलन्स असते आणि ते बॅलन्स करण्यासाठी मग आपल्याला औषधं घ्यावी लागतात. प्रत्येक औषधाचे काही ना काही साईड इफेक्ट असतात. तर ते न करता आपण ह्या जर काही बेसिक गोष्टी केल्या, आज जगामध्ये जे काय संशोधनं सुरू आहेत एजिंग बद्दल की आपण दीर्घायू कसं होऊ शकू, जसं आपण आतापर्यंत लाईफ स्पॅन बद्दल बोलत होतो, आता एक नवीन कन्सेप्ट येतो आहे, तो आहे हेल्थ स्पॅन. म्हणजे नुसतं आयुष्य लांबवून फायदा नाही. जर पार्किन्सन झालं, बेडवर पडले, अल्झायमर झालं तर काही उपयोग नाही. त्यामुळे निरामय दीर्घायू असणं हा जो कन्सेप्ट आता वैद्यकशास्त्रात येतोय आणि त्याचे सगळी संशोधनं सांगतात की त्याची सुरुवात ही लहानपणापासून व्हायला पाहिजे, कारण हे साचत जाणारे परिणाम हे एका दिवसात होत नाही. त्यामुळे आहाराच्या बाबत जर आपण विचार केला तर काही अगदी साधे नैसर्गिक नियम आहेत, ते जर आपण फॉलो केले तर आपण कॅन्सर सोबत ही सगळी जी आजार दिसतात आपल्याला असंसर्गजन्य, ज्या डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, हे तर घराघरात आहेत. तर काही साधे सोपे नियम आहेत. पहिला नियम असा आहे की भूक लागल्याशिवाय तोंड उघडायला नको. दुर्दैवाने आपण अनेकदा तोंड उघडतो भूक नसताना. या पृथ्वीवरचा कुठलाही प्राणी भूक नसताना तोंड उघडत नाही. अपवाद फक्त एकमेव सगळ्यात हुशार प्राणी, तो मनुष्य प्राणी. आपण स्ट्रेस आला तोंडात काहीतरी टाकतो, आग्रह झाला टाकतो, आवडती गोष्ट समोर आली टाकतो, वेळ झाली टाकतो. भूक लागली म्हणून नाही, शरीर तयारच नसते त्या सगळ्यांसाठी. दुसरा नियम असा आहे की किती वेळा तोंड उघडायचं. आदर्श जे आहे ते 2 वेळा जास्तीत जास्त. आपण सगळ्यांनी ऐकलंय 2 वक्त की रोटी, असं कधी कोणी ऐकलेलं नाही की 3 वक्त की रोटी, 4 वक्त की रोटी. याचा अर्थ जे काय आपल्याला जेवायचं आहे, जेवण ज्याला म्हणूया, खास करून बैठी जीवनशैली असणाऱ्यांसाठी मी सांगतोय, त्यांनी 2च वेळा जेवायला पाहिजे, तिसऱ्यांदा नको. जे कष्ट करणारे आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे एक न्याहारीचा पाठ, पण अदरवाईज ज्याला आपण लंच आणि डिनर म्हणतोय तेवढाच पाठ आहे. ब्रेकफास्टची खरं तशी आपल्याला गरज नाही बैठी जीवनशैली असणाऱ्यांना. तिसरा आहे किंवा 1 घास 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे. सगळेच म्हणतो आपण कधी मोजलंय का किती वेळा चावून खातो? बहुतेकांची गाडी 4-6च्या पुढे जात नाही. आज वैद्यकशास्त्र सांगते की 32 वेळा चावून खाल्लं तर ब्लड शुगर कमी होते, तुमचं वजन कमी होतात वाढलेली, आणि इतर अनेक धोक्याच्या गोष्टी तुम्ही कमी करता. हे सगळे बिना पैशाचे उपाय. चौथा जो नियम आहे तो ज्याला आपण सर्कॅडियन रिदम म्हणतो, बायोलॉजिकल क्लॉक. आपल्या शरीरामध्ये एक घड्याळ असते. सगळ्या गोष्टींच्या वेळा फिक्स असतात, त्या काही निसर्ग काही बदलत नाही, आपल्याला बदलावं लागणार. त्यामुळे जेवणाच्या वेळा आपल्या आदर्श वेळा सकाळी 10, 11, 12 खूप झालं तर सूर्य माथ्यावर यायच्या आधी, आणि संध्याकाळचं जेवण हे शक्यतो सूर्यास्ताच्या वेळेच्या नंतर नको, प्रेफरेबली. त्यामुळे संध्याकाळचं जेवण 7 नंतर नको व्हायला आयडियली. आज मला असं वाटते 80-90% घरांमध्ये रात्री 9 किंवा त्याच्या नंतर जेवण होतात. हे खाल्लेलं पचतच नाही. कधी काळी झालं 365 दिवसापैकी 50-60 दिवस झालं अपवाद तर ठीक आहे, 300 दिवस तरी आपल्याला हे नियम पाळावे लागणार आहे. एक नियम असा पण आहे की सगळ्या गोष्टी प्रमाणात असल्या पाहिजे. अति सर्वत्र वर्ज्यते आपण म्हणतो, अति तिथे माती. एनिथिंग इन एक्सेस इज टॉक्सिक असं म्हटलं जाते. त्यामुळे सगळ्या गोष्टी प्रमाणात आपल्याला करणं. अशा काही साधे सोपे नियम. आपलं ताट कसं असलं पाहिजे, आम्ही म्हणतो की रेनबो थाली, इंद्रधनुष्याचे रंग आपल्या ताटात असतील तर सगळे सूक्ष्म घटक द्रव्य जे आहे, पोषक, विटॅमिन्स, मिनरल, अँटीऑक्सिडंट, हे आपल्याला मिळतात आणि ते आहे निसर्गाच्या रंगांमध्ये. म्हणून मग आपल्या ताटामध्ये निदान 60% भाग हा भाज्या, सॅलड, फळं याचा असला पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडे भाजी खाण्याचं प्रमाण फारच कमी आहे. अनेक ठिकाणी तर असा समज आहे फळं घरात आली तर लोक विचारतात कोण आजारी आहे, म्हणजे फळं फक्त आजारी लोकांनी खायची. दुर्दैवाने हा समज आहे आजही. त्यामुळे ह्या खाण्याच्या सवयी निदान आपल्याला जर बदलता आल्या सर्वांना लहानपणापासून, तर मला असं वाटतं आपण कॅन्सरच नाही तर इतर अनेक आजारांचे धोके आपण कमी करू शकतो, स्वतःला वाचवू शकतो. म्हणजे हे खाण्याच्या बाबत झालं. तीच गोष्ट व्यायामाच्या बाबत आहे. मानवी शरीर हे हालचालीसाठी बनलेलं आहे, एका जागी बसण्यासाठी नाहीये. आपण जर मागे जाऊन गेलो उत्क्रांतीच्या
येतात. आपण जेव्हा जंगलात राहायचो, अन्न गोळा करण्यासाठी मैलोनमैल भटकायला लागायचं. कोणी मागे लागलं जंगली जानवर आणखी काहीतरी तर धावावं लागायचं. आज आपण नुसतं बसलेलं राहतो एका जागी, लॅपटॉप पुढे आणि कॉम्प्युटर पुढे आणि काय काय टीव्हीच्या समोर तासन तास बसलेलो राहतो. आणि हे एक अतिशय महत्वाचं धोक्याचं कारण आहे. ते जर आपल्याला टाळायचं असेल तर 3 प्रकारचे व्यायाम, जे अंग मेहनतीचं काम करत नाही त्यांच्यासाठी, एकाला आम्ही म्हणतो दम श्वासाचे व्यायाम, कार्डिओ रिस्पिरेटरी एक्सरसाइज, ज्याला आपण साध्या भाषेत कार्डिओ म्हणतो. मग ते चालणं असेल, पोहणे असेल, कुठला तरी मैदानी खेळ असेल, नृत्य असेल, असं काहीतरी करणं, सायकल चालवणे असेल, 45 मिनिटं. दुसरा जो व्यायाम प्रकार सगळ्यांसाठी आवश्यक आहे तो शरीराच्या लवचिकतेसाठी, तो आहे योगासनं, सूर्यनमस्कार. आणि तिसरा एक व्यायाम प्रकार जो आहे त्याच्याबद्दल आपण भारतीय लोक थोडे कच्चे आहोत, त्याला आपण म्हणतो स्ट्रेंथ ट्रेनिंग. मसल्स आपल्या वाढल्या पाहिजेत. साधारणपणे म्हातारपण जे यायला सुरुवात होते 40-50 नंतर, आपल्या मसल मास ज्याला म्हणतो, स्नायू जे काय आहे ते साधारणपणे 1% पर इयर नी कमी होत जातात, मसल लॉस. आणि जशा आपल्या स्नायूंचे नष्ट होत जातात तसं म्हातारपण जवळ यायला लागतं. आणि म्हातारपणासोबत होणारे आजार सगळे, मग त्यामध्ये कॅन्सर पण आहे, त्यामध्ये पार्किन्सन, अल्झायमर, हे सगळे, हे जर टाळायचे असतील तर सर्वांनी 15 मिनिटं निदान स्नायू बळकट होतील असे व्यायाम. दुर्दैवाने ते फक्त चालण्याने आणि योगासनाने होत नाही. त्याच्यासाठी आजकाल हल्ली जे सार्वजनिक बगीचांमध्ये जे ग्रीन जिम्स म्हणतो आपण, पुश पुलवाले, ते करणं 15 मिनिटं आपल्या क्षमतेनुसार. किंवा मग साधे सोपे ज्याला आपण सिट आउट, पुश आउट म्हणतो, दंड बैठक आहे, सूर्यनमस्कार आहे, जे भारतीय प्रकार, जिना चढणं असेल, टेकड्या चढणं, इथे कोकणामध्ये तर सगळीकडे हिली रिजन आहे त्यामुळे टेकड्या चढत जाणं असेल, तर हे व्यायाम प्रकार साधारणपणे 90 मिनिटं आठवड्यातले 5 दिवस निदान प्रत्येकाला काढणं गरजेचं आहे. हे जर इथे नाही काढले तर आपल्याला हॉस्पिटलच्या बेडवर काढावे लागणार. कुठे काढायचे हा ज्याचा त्याचा चॉईस आहे. आणि तिसरा जो मुद्दा येतो या सगळ्या जीवनशैलीमध्ये ते आहे आपलं मन. कारण या सगळ्यांमध्ये मन आहे. आपलं मन जे आहे, आपल्याला चटपटीत खायला आवडते, गोड खायला आवडते, आईस्क्रीम पासून सगळ्या गोष्टी. आपल्याला माहिती आहे की हे चुकीचं आहे, पण मन तिकडे धावते. त्यामुळे मनावरती नियंत्रण मिळवणं अतिशय महत्वाचं असते. एकट्याला जरा हे अवघड जाते करणं, पण जर गट सोबत असेल असा ग्रुप, आणि तसे आम्ही वैद्यकशास्त्रातली संशोधनं सांगतात की ग्रुप थेरपी ही या सगळ्या क्रॉनिक आजारांसाठी अतिशय उपयोगी आहे इंडिव्हिज्युअल थेरपीपेक्षा. खास करून ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भात जी संशोधनं झालेली आहे की महिलांचे 2 गट केल्या गेले, बाकी सगळ्या सारख्या प्रकारचा कॅन्सर ट्रीटमेंट सगळी सारखी, आणि एका गटाला फक्त एक अजून जास्तीची गोष्ट करायला सांगितली की त्यांनी दर महिन्याला एकत्र यायचं त्या महिलांनी 2-3 तासांसाठी आणि आपसामध्ये गप्पा मारायच्या, मन हलकं करायचं. आणि मग हे बघितलं गेलं की रिकरन्स किती लोकांना झाला या गटात आणि या गटात, किती लोक 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर जिवंत राहिले. तर आश्चर्य वाटेल, केवळ दर महिन्याला 3 तासांसाठी एकत्र यायचं, मन हलकं करायचं, या गटातल्या महिलांमध्ये रिकरन्स रेट खूप कमी दिसला. या महिलांमध्ये सर्व्हायवल रेट 5 वर्ष 10 वर्षाचा हा जास्त दिसला. म्हणजे केवळ एकत्र येणं, सोशल बॉन्डिंग ज्याला म्हणतो आपण, मन हलकं करणं. दुर्दैवाने या जगाची लोकसंख्या 700 कोटी आहे, पण मग ज्याच्याजवळ मनातल्या सगळ्या भावना व्यक्त करता येतील अशी 7 माणसं नाही मिळत आज. हे आपल्या सगळ्या समाजाचं दुर्दैव आहे. तर हा जो एकटेपणा आलेला आहे, हा हार्ट अटॅक आणि कॅन्सर, जे आज मृत्यूची नंबर 1 आणि नंबर 2 ची कारणं आहेत, यासाठीचं महत्वाचं कारण आहे असं आधुनिक वैद्यकशास्त्रातल्या संशोधनं सांगतात. आतापर्यंत आपल्याला सगळ्या साधू संतांनी, धर्मांनी सांगितलंय की शेअर अँड केअर, परस्परांवरती प्रेम करा, सुखदुःख वाटून घ्या. आता आधुनिक वैद्यकशास्त्र हे सांगते की जर कॅन्सरने मरायचं नसेल, हार्ट अटॅक होऊ द्यायचा नसेल तर हे करणं गरजेचं असणार आहे. खूप छान पद्धतीने डॉक्टर सांगितलं तुम्ही की शरीराबरोबर मन सुद्धा जपणं किती महत्वाचं आहे. वेळेअभावी आपण थांबणार आहोत, पण अगदी जाता जाता सर तुम्हाला विचारते की या प्रबोधन यात्रेमध्ये स्थानिक लोकांना जर सहभाग घ्यायचा असेल तर तो त्यांनी कशा पद्धतीने घ्यायला हवा? आमचे कार्यक्रम पूर्वनियोजित असतात. जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी असतील, तुम्ही तर त्यांना संपर्क साधला तर ते आमच्याबद्दलची माहिती देतील आणि तुम्ही त्या ठिकाणी येऊन आमच्यासोबत येऊ शकता. किंवा पुढच्या वर्षीच्या यात्रेमध्ये तुम्ही आमच्या सोबत येऊ शकता. नेमकं कशा पद्धतीने मदत करू शकतात? आमचे जे यात्रेमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. काही पॉम्पलेट वाटायचे असतात, काही पथनाट्य करायचे असतात, किंवा कोणाला जर समजा असं असेल की जसं आपण बघितलं की हे लाभार्थी आहेत, कोणी लाभार्थी असेल तर ते पण त्यांचा अनुभव सांगण्यासाठी आमच्यासोबत येऊ शकतात. बरोबर. यामध्ये कसं आहे, आर्थिक गणितं सुद्धा फार महत्वाची असतात, तर त्या दृष्टीने काय योजना असते? 7 वर्षाचा जो आम्हाला अनुभव आलाय
आहे तो असा आहे की ज्या गावात आम्ही जातो तिथे पाहुणे म्हणून जातो बरोबर. आणि सगळी व्यवस्था तिथले गावकरी करतात आमची. अच्छा. त्यामुळे हा आर्थिक भार जो आहे तो कदाचित त्या जिल्ह्याचा आहे तो घेतात. मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचा सहभाग हा असू शकेल की मला जे कळलं कदाचित या आत्ताच्या या कार्यक्रमामधनं असेल किंवा आम्ही जे प्रत्यक्ष कार्यक्रमाला जे उपस्थित होते किंवा जे वर्तमानपत्रातनं वाचलं, मला कळलेली माहिती आणखीन 10 लोकांना सांगणे. अगदी बरोबर. मला असं वाटतं हे सगळ्यात साधं सोपं आणि घरी बसून करता येण्यासारखी गोष्ट आहे. त्याहून जरा ज्यांची थोडी जास्त तयारी आहे त्यांनी मग शक्य असेल तर आर्थिक मदत देणे. आम्हालाच द्यायची अशी गरज नाही, पण आपल्या आजूबाजूला पण असे अनेक तुमच्या गावात पण असतील त्यांना मदत करणं. बिचारा कॅन्सर जेव्हा होतो तेव्हा तो व्यक्तीला होत नाही एकट्याला, आजार पूर्ण घराला होतो. म्हणजे 10 वर्ष मागे येते घर त्या आर्थिक बाबतीत विचार केला तर. हिंमत द्यायचं काम करणं. कॅन्सर बद्दल आणि इतर सगळ्याबद्दल आमच्या YouTube चॅनेलवरती बरेचसे व्हिडिओज आहेत. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं असेल आहे. काही पुस्तकं आहेत जी वाचायला पाहिजे आपल्याला, की कॅन्सर बद्दलचे अनुभव अनेकांनी लिहून काढलेले आहेत, त्यातनं प्रेरणा मिळू शकते. तर असे वेगवेगळ्या पद्धतीने ज्याला जसं शक्य आहे त्यांनी सहभागी होणं. खास करून वैद्यक क्षेत्राशी संबंधित लोकांनी, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, यांनी मला असं वाटतं थोडंसं जे काय म्हणू आपल्या सिलेबसच्या पलीकडे जाऊन आज जगात काय चाललेले नवीन संशोधन ते सगळं समजून घेऊन आपल्या रुग्णांसाठी त्याचा उपयोग करणं असेल, हिंमत द्यायचं काम करणं असेल. केवळ औषधं देऊन थांबायला नको, हिंमत देणं खूप महत्वाची काम आहे. ते काही कुठल्याही औषधाने हिंमत येणार नाही. अजून असं औषध नाही निघालेलं जगामध्ये. तिथे मानवी स्पर्श असेल, कंपॅशन ज्याला आपण म्हणतो, करुणा, ती प्रत्येकामध्ये असते. ती जरा जागृत करणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचा समोरच्याला जेवढा फायदा होईल त्यापेक्षा जास्त फायदा देणाऱ्याला होतो असं म्हणतात. कृतज्ञता हा भाव की मी जगतोय, मला अजूनपर्यंत कॅन्सर झालेला नाही, ही परमेश्वराची कृपा आहे. थोडेफार माझे प्रयत्न असतील तर मग कृतज्ञता म्हणून मला इतरांसाठी जे त्रासात आहे त्यांच्यासाठी काहीतरी करता येणं. असं म्हणतात की इतरांसाठी डोळ्यात येणारं पाणी हे खूप महत्वाचं आहे. दुर्दैवाने या पाण्याचा आज दुष्काळ आहे. स्वतःसाठी सर्वांना भरपूर रडता येते, पण इतरांसाठी ज्यांच्या डोळ्यात पाणी येते तेच लोक खरे माणसं म्हणू शकतात. त्यांनाच आपण. श्रोते हो, तुम्हाला जर या सगळ्या संदर्भात कुठले प्रश्न असतील, अडचणी असतील आणि काही गायडन्सची गरज असेल तर तुम्ही आमच्या नंबरवरती संपर्क साधू शकता. प्रयास संस्थेतर्फे एक हेल्पलाईन चालवल्या जाते. तिथे कोणीतरी व्हॉलेंटियर असतात आणि गरज पडली तर ते माझ्यासोबत पण कनेक्ट करता येऊ शकते. तो नंबर तुम्ही नोट करून घेऊ शकता, 9021591789. मी परत एकदा सांगतो, 9021591789. आणि पॅलिएटिव्ह संदर्भात म्हणजे ज्याला आपण म्हणूया की आता बाकी उपचार कदाचित काम करत नाही आणि शेवटचा प्रवास सुखकर व्हावा, त्यासाठी संपर्क करण्यासाठी अहिल्यानगरची जी संस्था आहे आरंभ पॅलिएटिव्ह केअर, तिथला आणखीन एक नंबर तुमच्याकडे असू द्या, 9422735736 9422735736. आम्हाला नक्कीच आनंद होईल की आमचा काही उपयोग तुम्हाला होऊ शकेल. तर श्रोते हो, आता या प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने आज आपल्याकडे डॉक्टर अविनाश सावजी आणि प्रदीप काकडे इथे आले होते. तसंच लाभार्थी बाळ काणे हे सुद्धा आज आपल्या स्टुडिओमध्ये आले होते. तर या सगळ्यांनी जे सांगितलं ते मला वाटतं आपल्याला अनेक गोष्टी माहिती असतात, पण ते कसं असतं की त्याच व्यक्तीने सांगणं हे फार गरजेचं असतं. तर मला वाटतं या निमित्ताने आज आपण मनाशी ठरवूया की ज्या अगदी सोप्या सोप्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्यात की जीवनशैलीतले फक्त बदल आहेत, तर ते मला वाटतं आपण मनापासून केले तर आपण सुद्धा निरोगी आयुष्य नक्कीच जगू. आणि जसं आत्ता अगदी जाता जाता डॉक्टर म्हणाले की दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी येणं महत्त्वाचं आहे, तर ती जी एक मनातली जी भावना आहे तर ती सुद्धा आपण कुठेतरी रुजवूया, वाढवूया, लोकांसाठी त्याचा उपयोग करूया, म्हणजे अर्थातच आपल्यालाही त्याचा उपयोग होणार आहे. डॉक्टर, आज तुम्ही इथे सगळेजण आलात, खूप छान पद्धतीने श्रोत्यांना याबद्दल माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. 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 या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य